अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर गोदा किनारी असलेली गटारीचे अनेक चेंबर तुटण्यासही सुरुवात झाली। चेंबरमधून निघणारं गटाराचं आणि नाल्याचं पाणी थेट गोदावरी नदीपात्रामध्ये मिसळत असल्याची दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। महापालिकेचा नालेसफाईचा दावा यामुळे फोल ठरत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं असून गोदा प्रदूषणाबाबत प्रशासन किती गंभीर आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली आहे। मात्र या पावसातच महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे। गंगापूर धरणातून पाण्याच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ ही केली जाते। आपण बघितलं तर गाडगे महाराज पुलाखालची सर्व दृश्य आहेत। एकीकडे डाव्या बाजूला नदीपात्रात या पाण्याच्या पातळीमध्ये कोणतीही वाढ झाली नाही आहे। मात्र उजव्या बाजूलाच आपण रस्त्याच्या पलीकडे बघितलं तर जे चेंबर्स आहेत ते तुंबायला सुरुवात झाली आहेत आणि या चेंबरमधून जे गटारीचं पाणी आहे ते बाहेर येत आहेत। धबधब्यासारखी सर्व दृश्य आहेत आणि इथून हे पाणी जे आहे ते थेट गोदावरी नदीमध्ये मिसळत आहेत। यामुळे नदीच्या पाण्याचा रंग देखील कुठेतरी हिरवा काळा जो आहे तो झालेला दिसून येतोय। इथेच नाही तर अनेक ठिकाणी हीच दृश्य जी आहेत ती दिसून येत आहेत। त्यामुळे एकंदरीतच जे नदीचं पाणी जे आहे ते बाहेर येत नाहीये, तर या गटारीचं पाणी जे आहे ते नदीत सोडलं जात असल्यामुळे कुठेतरी इथे येणारे जे काही भाविक आहेत, पर्यटक आहेत, त्यांच्याकडून देखील नाराजी ही व्यक्त केली जाते। आता आगामी काळात साधारणतः पुढच्या 1 ते 1.5 वर्षातच कुंभमेळा देखील या नदीकिनारी पार पडणार आहेत। मात्र त्याआधी महापालिकेचा कारभार सुधारणार तरी कधी हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। महापालिका आयुक्त असतील किंवा इतर प्रशासनाकडून आम्ही सर्व कामं ही केलेली आहेत, सर्व गटारी असतील, नालेसफाई असतील, ही सर्व कामं ही करण्यात आलेली आहेत असा दावा केला जातोय। मात्र दुसरीकडे ही सर्व दृश्य जी आहेत ती बोलकी आहेत। यावरती खरं तर तात्काळ काहीतरी उपाययोजना करणं हे गरजेचं आहे, जेणेकरून गोदावरीचं प्रदूषण जे आहे ते टाळता येईल। कॅमेरामॅन के परसो प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी।